9 जमीन में विकास खडक पुन्हा एकदा आपण थेट प्रक्षेपणामध्ये लाईव्ह प्रक्षेपणामध्ये आलो आहोत आणि आपण आहोत महाड या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील महाड म्हणलं की चौदार तळं आठवतं सर्वांना. चौदार तळं म्हणलं की बाबासाहेबांनी केलेला संघर्ष 20 मार्च 1927 होय पाण्यासाठी पाणी प्रश्नावरून गाजलेला हा संघर्ष शेवटी येऊन टेकला तो आम्हीही माणसं आहोत हा हक्क दाखवण्यासाठी. थेट आपल्यासोबत या ठिकाणी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्राध्यापक बडोले सर. जय भीम. जय भीम सर. काय सांगाल दरवर्षी तुम्ही हा जो संघर्ष आहे हा संघर्षला काही ना काहीतरी उपक्रम करता अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी दिसतोय. काय सांगाल काय नेमकं घडलं होतं 20 मार्च 1927 साली या ठिकाणी? सर 20 मार्च 1927 हे दिवस खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या दीनदुबळ्या दलितांच्या आयुष्यातला अत्यंत प्रामाणिकपणे बोलायचं तर खऱ्या अर्थानं आमच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे. त्याच्या आधी या देशामध्ये सर्वत्र मनुवाद चाललं होतं आणि जे काही चाललं होतं ते सगळं मनुच्या नियमानुसार चाललं होतं. मनुस्मृतीच्या कायद्यानुसार येथील दीनदलित जनतेला ज्यांना त्यांनी शूद्र म्हटलेलं आहे त्यांना सारे अधिकार विहीन करून ठेवले होते. शिक्षणापासून कुठल्या प्रकारचं अन्न ग्रहण करण्यापासून कपडे घालण्यापासून कुठलेही अधिकार दिलेले नव्हते. सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. स्वतःच्या घरी त्या स्वतःच्या विहिरीवर पिऊ शकत होते पण सार्वजनिक ठिकाणी अजिबात पाणी पिण्याचा त्यांना अधिकार नव्हता. या संदर्भात मुंबई बॉम्बे काउन्सिलमध्ये ऑलरेडी 1923 रोजी तो ॲक्ट पास झाला होता. परंतु तोच ॲक्ट नंतर महाडच्या नगरपालिकेतसुद्धा पास झाला 1924 साली. तो कायदा पास झाल्यानंतरसुद्धा येथील मनुवादी ब्राह्मणांनी दलितांना पाणी पिऊ दिलं नाही. त्या कायद्याच्या विरोधात जाऊन त्याच्यावर बंदी आणली. त्याच्यानंतर संघर्ष करून बाबासाहेब आंबेडकरांनी आज 20 मार्च 1927 साली हा पाण्याचा संघर्ष केला आणि इथूनच जवळ असलेलं ते जे गाव आहे वीर त्या गावापासून त्या चळवळीला सुरुवात झाली. तिथून लोक आलीत बाबासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ आहे वगैरे म्हणून आणि त्या पाण्याला स्पर्श करून तो पाणी पिण्याचा अधिकार आपल्याकडे घेतला आणि खऱ्या अर्थानं तो दिवस आमच्यासाठी मानवमुक्तीचा दिवस म्हणून ठरला जातो. त्याच्यानंतरसुद्धा मनुवाद्यांनी काय केलं की बाबासाहेबांनी तळं बाटवलं म्हणून दुसऱ्या दिवशी ते तळ्यात गोमूत्र शिंपडलं. म्हणजे बघा एवढा मोठा माणूस संघर्ष करतो स्वतःच्या हक्क अधिकारासाठी आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही शिकले असणार बाबासाहेब बॅरिस्टर असणार तरी तुम्ही शूद्र तुम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही. तुम्ही आमचं तळं बाटवलं म्हणून या मूर्खांनी तिथे परत शेणगोळा टाकलेलं आहे. ही मानवतेला किती मोठी काळीमा फासणारी गोष्ट होती सर. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी राहवलं नाही आणि शेवटी संघर्ष करून काळाराम मंदिर हे सगळे सत्याग्रह करून रेल्वेला त्यांनी मग शेवटी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली की बा जो धर्म आम्हाला माणूस म्हणून जगूच देत नाही त्या धर्मामध्ये आम्ही का राहावं आणि तुमची गुलामी का करावी. सर हा संघर्ष जो आहे तो आपण समतेचा म्हणतो सामाजिक सबलीकरणाचा म्हणतो. बिलकुल. आज आपण अनेक शाळा कॉलेज असेल किंवा गावं असतील आपण बघतोय की लहान मुलांना पाणी पिलं म्हणून मारलं जातं आहे. हो सर. मंदिरात आलं म्हणून उघडे नागडं करून मारलं जातं आहे. चटके दिली जातात. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे नग्नदिंड काढली जाते. बिलकुल. अनेक ठिकाणी पुतळ्यांचं देखील राजकारण केलं जातं आहे. वेगवेगळे विषय आहेत जे आपल्या समोर येतात. मला तुम्ही सांगा की आज ह्या सामाजिक समतेला या सामाजिक सबलीकरणाच्या सत्याग्रहाला 100 वर्ष होतात. आजही अस्पृश्यता पाळली जाते का? खरंच समानता सगळीकडे प्रस्थापित झाली आहे का? अजिबात नाही सर. खरं आहे आधी ती डायरेक्टली दिसायची पण आता ती इनडायरेक्टली विषमता आहे. विषमता पूर्णपणे मिटलेली नाही. आता जसे उदाहरण दिलात ते उदाहरण सत्य आहे की आजसुद्धा आपल्या लहान पोरांना पाणी पिलं म्हणून जिवंत मारल्याच्या कहाण्या आपण रोज ऐकतो. तर याचं सगळं जे इपिसेंटर आहे माझ्या स्टडीप्रमाणे हे सगळे इपिसेंटर त्या मनुवादी विचारसरणीमध्ये आहेत. मनुवादी विचारसरणी आजच्या मनुवाद्यांच्या डोक्यामध्ये एवढी फिट्ट झालेली आहे इतकी फिट्ट झालेली आहे की त्याच्यातून बाहेरच पडायला त्यांना बरं वाटत नाही. कारण आपण गुलाम आहोत म्हणजे त्यांना कुठेतरी आपण शहाणपणे जास्त हुशार आहोत अशी भावना निर्माण होते ना आणि म्हणून ते आपल्याला पिन्स करत आहेत. तर काय वाटतं सर या सामाजिक समतेला प्रस्थापित करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ज्याच्याने सामाजिक समता प्रस्थापित होईल? नाही आपल्याला जर पुढं जायचं असेल तर आपल्याला बाबासाहेबांचे विचार घेऊनच पुढं जावं लागेल.
आपल्याला तारणारा विचार म्हणजे बाबासाहेबांचे विचार आहेत. भलेही संघर्ष करावा लागेल, भलेही वाटेल ते त्रास सहन करावा लागेल. बाबासाहेबांनी केले, महात्मा फुलेंनी, साहूंनी, सगळ्यांनीच केलेत. हे त्रास जेव्हा सहन करू आपण तेव्हाच आपण संघर्ष करून पुढे जाऊ सर. हा एकच मार्ग आहे आपल्याकडे आणि त्या संघर्षाची जाणीव म्हणूनच आज जवळपास 24 वर्षापासून माझ्या विद्यापीठातील हे सगळे विद्यार्थी दिसत आहेत तुम्हाला, त्यांच्या मार्फत आज 24 वर्षापासून मी इथे अन्नदानाचं काम करू. एक समाजाचं काहीतरी आपलं देणं लागतं या भावनेतून. नक्कीच सर, एकदम म्हणजे उत्स्फूर्त असा हा उपक्रम तुम्ही गेल्या 24 वर्षापासून करताय. लॉर्ड बुद्धा TV तुम्हाला थेट पाहते, तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवताय, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवताय. त्या लॉर्ड बुद्धा TVच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील विद्यार्थी, संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांचे पालक हे तुम्हाला पाहतात. आजच्या ह्या सत्याग्रहाच्या दिवशी, ह्या समता दिनाच्या दिवशी, ह्या सामाजिक सबलीकरणाच्या दिवशी काय संदेश असेल तुमचा लॉर्ड बुद्धा TVवरून? हो सर, मी सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा TV आणि त्यांची सगळी टीम मेंबर यांचा धन्यवाद देतो की बरेचदा लॉर्ड बुद्धा TVच्या माध्यमातून मला माझे विचार मांडण्याची संधी भेटते. कालच जवळपास 40 मिनिटे माझी इंटरव्ह्यू घेतलेली 14 तळ्यावरून. तर एक मोठं एक आनंद होतो आहे की ॲटलिस्ट आपलं विचार आपण मांडू शकतो. सर, परिस्थिती आज पूर्णतः बदललेली आहे. सर्व वातावरण बदललेलं आहे. मोबाईल आलेलं आहे, इंटरनेट आलेलं आहे, नाही का. तर या परिस्थितीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक जाणीव ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण बघितलं, आपण स्कॉलरशिप घेऊन जगलेले पोरं आहेत, आजही स्कॉलरशिप घेतात, पण आजच्या आपल्या पोरांना विचारलं बेटा स्कॉलरशिप कशी भेटते, तर त्यांना उत्तर येत नाही. तर त्यांनी, त्यांच्या वडिलांनी, पालकांनी आपापल्या मुलांना, मुलीला बाबासाहेब समजावून सांगणं गरजेचं आहे की बेटा आज मी जे आज उभं आहे, आज मी नोकरीला लागलो, आज तुमच्यासाठी मी जे काही चांगलं करत आहे त्याच्या मागे जी प्रेरणा आहे ती बाबासाहेबांची प्रेरणा आहे, नाही का. आणि जे संघर्षातून आम्ही आलोत त्या संघर्षाची जाणीव आपल्या मुलांना करून देणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्या मुलांना या संघर्षाची जाणीव करून देत नाही तोपर्यंत तो आपली मुलं या चळवळीपासून दूर जातील, लढ्यापासून दूर जातील असं मला वाटते. आणि नक्कीच आपण पाहतो की सरांनी सांगितलं की सामाजिक सबलीकरणासोबत, समानतेच्या दिनासोबत आपली जबाबदारी देखील महत्त्वाची आहे. हो, आजचा दिवस हा मी खरं तर म्हणून हा जबाबदारीचा दिवस आहे आणि जबाबदारीची आठवण करून देणारा दिवस आहे. हो, आपणही माणसं आहोत, पण हे माणूस पण शिकवण्यासाठी आपल्या प्रत्येक बौद्ध अनुयायांनी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलांसह, मुलींसह हे सामाजिक सबलीकरण, हे समानता याची आठवण या 14 तळ्याचा संघर्ष पाहून आपण आपल्या विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे आणि त्याच्यानेच आपल्या भविष्यात बदल घडेल आणि भविष्यात अनेक घटना ज्या घडताना आपण ऐकतोय त्या घटना देखील कमी होतील. असंच आपण अनेक भीमानुयांशी संवाद साधणार आहोत. मी तुम्हाला म्हटलं की आपण अनेक भीमानुयांशी संवाद साधणार आहे. संवाद साधता साधता आपण आता आलो आहे की अनुसूचित जाती जमाती आणि बौद्ध आयुर्विमा कर्मचारी कल्याणकारी संघटना आहे. या संघटनेचे काही पदाधिकारी या ठिकाणी आहेत, आपण त्यांची संवाद साधूयात. दादा जय भीम. जय भीम. जय भीम साहेब. काय नाव तुमचं? राजेश पांडुरंग गायकवाड. अच्छा, हे आज जे तुम्ही सर्व टी-शर्ट घालून थांबलात, नक्की आज सत्याग्रहाचा दिवस आणि हे सर्व 14 तळे क्रांतिदिनी मनपूर्वक शुभेच्छा. आणि LIC काय विषय आहे आणि कशा तुम्ही या ठिकाणी लोकांशी संवाद साधताय? विषय असा आहे की क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो 20 मार्च 1927 साली 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहामुळे खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा लढा आता निर्माण झाला आणि त्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही STSC संघटनेच्या माध्यमातून गेली 17 वर्ष या ठिकाणी मोफत मिनरल पाणी वाटप करत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं जे कार्य आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या सामाजिक कार्याच्या माध्यमातून करत असतो. सर, मला सांगायला अभिमान वाटेल की माझ्या STSC संघटनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीच्या मुलांपर्यंत शैक्षणिक साहित्याचं वाटप, दिवाळीला आदिवासी बांधवांच्या घरात एक वेळची चूल पेटत नाही अशा ठिकाणी दिवाळी फराळाचं वाटप, पूर आलेल्या ठिकाणी महाडमध्ये जो मागच्या वेळेला पुराचा काळ आला होता त्यावेळी 65 कुटुंबांना आपण 1 आठवडा ते 15 दिवस पुरेल एवढं अन्नधान्याचा पुरवठा पण आपण केला. म्हणजे STSC संघटनेच्या माध्यमातून आज प्रत्येक संघटना एकमेकांकडनं प्रेरणा घेते आणि ज्या STSC संघटना प्रत्येक विभागातल्या आहेत त्यांच्या मनात ही जाणीव आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य, सत्याग्रह, आंदोलन, त्यांचा त्याग लक्षात ठेवून आपण त्यांच्या ऋणातनं कुठंतरी मुक्त होण्यासाठी हा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आणि आम्ही सर्वजण भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या माध्यमातून स्वतःची वर्गणी काढून LICच्या माध्यमातून त्यांची स्पॉन्सरशिप घेऊन या ठिकाणी आपल्या अभिवादन करण्यासाठी आलेल्या लाखो भीमसैनिकांसाठी तहान भागवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो. या STSC संघटना ज्या वेळेला कार्यरत आली त्यावेळेला LICच्या माध्यमातून अनेक योजना आम्ही लोकांपर्यंत आणत असतो. आज LICचं गोल्डन फंड योजना जी आहे
जी अनुसूचित जाती जमाती आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी स्कॉलरशिप देते. आज अनेक ठिकाणी कर्जत तालुक्यातल्या काटेवाडीच्या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी पाण्यासाठी मोठी 5,000 लिटरची टाकी LICने बसवून दिलेली आहे. 2014ला रायगड जिल्हा परिषदेने LICच्या माध्यमातून जे कर्जत तालुक्यामध्ये पाण्याचे टँकर सर्वत्र वाहिले गेले त्यासाठी विशेष अभिनंदन पत्र दिलेलं आहे. आणि हाच एक सामाजिक उपक्रम आम्ही ठेवतो की बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांपर्यंत सांगितलं पाहिजे का सरकार कोणतंही असो त्यांच्या खिशातलं काय देत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. कुठला मुख्यमंत्री असू दे, कोणता खासदार असू दे, त्याच्या खिशातनं काय देत नाही. गोरगरीब लोकांच्या योजना या सर्वसामान्य सरकारच्या पब्लिकच्या पैशातनंच होत असतात. हे लोकांपर्यंत सांगत असतो. आपण मागणी केल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. आज 99 वर्षानंतर महाराष्ट्र शासनाला दखल घ्यावी लागली आणि आज इथं मुख्यमंत्री वगैरे सर्व मंडळी आली. हे बाबासाहेबांचं कार्य होतं की जो लढा बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली केला आणि 10 वर्षानंतर कोर्टाचा निकाल आला की हा सत्याग्रह योग्य होता. कारण बाबासाहेबांनी सत्याग्रह केल्यानंतर इथल्या स्थानिक लोकांनी त्यावेळेला गोमूत्र वगैरे शिंपडून तळ्याचं शुद्धीकरण केलं होतं. बाबासाहेबांना त्याचाच राग आला होता आणि बाबासाहेबांनी पुढं तो न्यायालयीन लढा हे जसे पुढच्या कोर्टात गेले त्या कोर्टात बाबासाहेब आंबेडकरांनी या लढ्याची 10 वर्ष लढला आणि तो जिंकून घेतला. आत्ताच न्यायाधीश त्यांचं नाव मी आता विसरलो आपल्या ह्याला भेट दिली आणि त्यांनी या लढ्याची संपूर्ण माहिती सांगितली की बाबासाहेब आंबेडकरांनी कशा पद्धतीने या सगळ्या सनातनी लोकांना जातीवादी लोकांना एक लढा दिलेला आहे. तर तोच बाबासाहेबांचा जो विचार आहे तो सातत्याने सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा STSC संघटनेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. आज आम्ही ठाणा डिव्हिजन आमचं महाडपासून डहाणूपर्यंत आहे. पण प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी टंचाई, ज्या ठिकाणी आदिवासी मुलांना, मागासवर्गीय मुलांना शिक्षणाचं साहित्याचं कमी पडतं आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही संघटनेच्या माध्यमातून हेल्प करत असतो. सर ही हेल्प करत असताना कुठंतरी तुम्हाला असं जाणवतं का की बाबासाहेबांनी हा संघर्ष केला, आपण पाण्यासाठी संघर्ष म्हणतो आणि समता आपण प्रस्थापित झाली म्हणतो, समानता आपण इथून शिकलो. बाबासाहेब म्हणतात की हा संघर्ष पाण्यासाठी नसून हा संघर्ष आम्ही माणूस आहोत हे दाखवण्यासाठी आहे आणि तिथून माणसाला माणुसकीची जाणीव करून देणारा हा संघर्ष आहे. अनेक वेळा समाजामध्ये काम करत असताना आपण पाहतो की आपलीच लोक काही लोकांबरोबर एकत्रित राहून पुढे वेगवेगळ्या ठिकाणी राहून आपलंच हनन करतात आहेत. त्यामुळे ही समता कुठंतरी विषमतेकडे वळताना दिसते का? हो, खरी गोष्ट आहे. कारण माणसांनी, आपल्या नेत्यांनी कुणासोबतही जावं त्याबद्दल वाद नाही, पण कुणासोबत जाताना आपलं अस्तित्व कुठं घाण ठेवू नये एवढीच एक समाजाची इच्छा असते की ज्या वेळेला आंदोलनाची भाषा येते आपण बाबासाहेबांचा विचार घेऊनच पुढे गेलो पाहिजे. भले तुम्ही काँग्रेसमध्ये असा, भले तुम्ही भाजपामध्ये असा, भले तुम्ही इतर कोणत्या पक्षामध्ये असा, पण बाबासाहेबांची विचारधारा तुम्हाला सतत पेवट ठेवण्यासाठी तुम्ही त्यांचे कुणाचे गुलाम होता कामा नये. आणि समाज एवढीच माफक अपेक्षा ठेवतो की तुम्ही बाबासाहेबच्या विचारासाठी लढा आणि लढा, कुठे लाचार होऊ नका. आज जी परिस्थिती बघतो आपण ती परिस्थिती वेगळी आहे. समाज संपूर्ण विखुरलेला आहे. आज आम्ही संघटनेच्या माध्यमातून इथं आलेल्या लाखो अनुयायांना एकच संदेश दिला आहे की संघटित राहाल तर टिकाल, विभक्त राहाल तर नष्ट व्हाल. बांधवांनो, काळ जातीयवादी सनातनी लोकांनी ज्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे या जातीयवाद्यांचा जर तुम्हाला सामना करायचा असेल तर माझ्या समाज बांधवांनी आपसातले मतभेद विसरून एकत्र यायला पाहिजे. तोच आंबेडकरी चळवळीला विचार पुढे घेऊन जाणारा विचार ठरणार आहे. नक्कीच आपण पाहतो की बाबासाहेबांच्या चळवळीचा विचार जर पुढे घेऊन जायचा असेल तर आपल्याला संघटित राहावं लागेल. आणि खरंच आपण बघतो की ही जी समता प्रस्थापित झाली, पाण्याचा जो संघर्ष झाला, हे कुठेतरी लोक एकत्रित आले, संघर्ष केला आणि त्या संघर्षातून ह्यांना दखल घ्यावी लागली, गोमूत्र शिंपडावं लागलं आणि गोमूत्र शिंपडून तळं शुद्ध करण्याची एक त्यांना अंधश्रद्धा पाळावी लागली. तरी देखील उच्च न्यायालयाचा निकाल देखील आला आणि हे जे 14 तळ्याचा संघर्ष हा बरोबर आहे, योग्य आहे आणि सर्वांना पाण्यासाठी हा खुलं झाला. आणि त्यानंतर आपण पाहतो की दरवर्षी या 14 तळ्याला फक्त आणि फक्त समतेचा संदेश म्हणून या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी लोक येतात, भेट देण्यासाठी लोक येतात. असंच आपण अनेक विमानांशी देखील संवाद साधणार आहोत. तोपर्यंत आपण पुढं
पुढं जात जात आपण पाहणार आहोत की अनेक लोक आपल्याशी भेटतात आणि त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. त्यामुळे आपण पुढे अनेक भीमायांशी देखील संवाद साधणार आहोत. पण अनेकांशी संवाद साधता असताना आपण पाहिलं की आपल्यासोबत काही भीमानवी आहेत आणि बाबासाहेबांना मानणारा हा एक समाज इथे येत नाही, अनेक समाज या ठिकाणी येतात. दादा जय भीम. जय भीम. काय नाव तुमचं? महेंद्र शिवाजी दळवी, अच्छा, कुठून आलात तुम्ही? किवळेगाव. केवळेगाव. काय वाटतं तुम्ही या ठिकाणी आलात? बाबासाहेबांनी पाण्यासाठी संघर्ष केला आणि तिथं सांगितलं की आम्ही माणसं आहोत आणि समानतेचा संदेश या ठिकाणाहून दिला. काय सांगाल आज तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत हे सगळं चित्रकरण बघितलं? एकच भावना आहे की सर्व समाजाने एकत्र येऊन हे नांदावं आणि जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना हे संविधान दिले ते संविधान पाळावं. नक्कीच आपण पाहतो की संविधान या सर्वांनी पाळावं असं म्हटलं जातं आणि आपल्यासोबत देवरोड शहराचे अध्यक्ष आहेत अरविंद गायकवाड. गायकवाड साहेब, काय सांगाल? या ठिकाणी तुम्ही दरवर्षी येता, बाबासाहेबांना अभिवादन करता, काय भावना आहेत आजच्या दिवशी आणि कोणता संदेश इथून घेऊन जाणार आहेत? प्रथमतः सर्वांना जय भीम. मी अरविंद गायकवाड, देवरोड शहराध्यक्ष, आठवले गट. या ठिकाणी आम्ही 20 मार्च रोजी या ठिकाणी 30 ते 35 वर्ष या ठिकाणी येत असतो आणि इथून एक नवीन ऊर्जा घेऊन पक्ष असेल किंवा धार्मिक कार्य असेल ते आम्ही इथून ऊर्जा घेऊन तिथं गावोगावी जात असतो आणि तीच प्रेरणा आम्ही दुसरीकडे म्हणजे हे करत असतो. नक्कीच आपण पाहतोय की आपल्यासोबत आणखीन काही विमान आहेत. दादा जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? सर्जराव शिंदे, अच्छा, कुठून आलात? देवरोड, पुण्यावरून आलो आहे. अच्छा, काय वाटते आज या ठिकाणी आल्यानंतर नेमकं काय घडलं होतं आजच्या दिवशी? आजच्या दिवशी जे निसर्गाची देण आहे पाणी, ज्या ठिकाणी मनुष्याला पाणी प्यायची सुविधा नव्हती, पशु प्राणी पिऊ शकत होते, माणसं पिऊ शकत नव्हते, अशा ठिकाणी आंबेडकरांनी 20 मार्च रोजी लढा देऊन प्रत्येक माणसाला समानतेचा अधिकार दिला आणि एक संघर्षातून एक ठिणगी निर्माण झाली आणि आज हे पाणी सगळ्यांसाठी खुलं झालेलं आहे. म्हणजे नक्कीच हा बाबासाहेबांनी दिलेला माणुसकीचा हक्क. काय संदेश तुम्ही या ठिकाणाहून तुमच्या देवरोडकरांसाठी घेऊन जाणार आहात? तिथं काय सांगणार आहात की आज काय पाहिलं या ठिकाणी? आम्ही देवरोडकरांना एवढंच सांगू इच्छितो की आज या सत्याग्रहातून शिकायला पाहिजे, सगळ्यांनी संघटित येऊन कुठलंही कार्य केलं पाहिजे. संघटित आलं तरच सगळेजण साबूत राहू शकू, नाहीतर अवघड आहे. नक्कीच आपण पाहतो की संघटन जिकडेही पाहिलं आपण पाहिलं की हा संघर्ष आहे समतेसाठी, हा सामाजिक सबलीकरणासाठी आणि संघटन केल्याशिवाय कोणतीही गोष्ट घडू शकत नाही. 4 माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा धम्माची निर्मिती होती आणि बाबासाहेबांनी धर्म नाही तर धम्म स्वीकारला. हे सगळ्यात मोठी गोष्ट या चवदार तळ्याच्या सत्याग्रहादिनी आपल्यापर्यंत पोहोचत आहे. हे जनतेच्या मनातून पोहोचत आहे, जनतेच्या मुखातून पोहोचत आहे. असंच आपण अनेक भीमानवींशी देखील संवाद साधणार आहोत. अनेक भीमानवींशी संवाद साधत असताना आपण पाहतोय की चवदार तळे विचार मंच महाड या ठिकाणी देखील अन्नदानाचा कार्यक्रम दिसतोय. दादा जय भीम. जय भीम. काय नाव दादा आपलं? माझं नाव सत्यवान दोंडीराम महाडिक. मी मूळचा महाड शहरातलाच आहे. अच्छा, हां. दादा चवदार तळे विचार मंच महाडच्या वतीनं आपण या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम करताय. भव्य असा मंडप दिसतोय, अन्नदानाची देखील सोय दिसते. काय कशा पद्धतीने हा चवदार तळ्याचा जो संघर्ष आहे हा तुम्ही अभिप्रेत करून पुढं चालताय? कसं आहे, पूर्वी याच्या अगोदर एवढं मोठ्या संख्येने लोक येत नव्हती आणि इथली परिस्थिती पाहिल्यानंतर मी स्वतः मागासवर्गीय आहे आणि इथल्या सर्व समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन जर हे आपण काम केलं तर चांगलं होईल. आणि अशाच पद्धतीने बाबासाहेबांचे विचार होते की माझ्या समाजालासुद्धा आपण सगळ्यांनी एकत्र घ्यावे आणि आपण सगळ्यांनी हातात हात मिळून पुढे चालवं. त्या विचारानेच आम्ही हे काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा बहुसंख्येने बहुजन समाजातले लोक आहेत, वेगवेगळ्या समाजातले लोक आहेत आणि ते ह्या ठिकाणी येऊन भोजनदान करत असतात आणि ह्याच्यात वेगवेगळ्या स्तरावर सुद्धा कार्यक्रम आपण करत असतो. 14 एप्रिल असो, 26 नोव्हेंबर असो, आत्ता काल परवा 17 तारखेला एक आपण परिषद घेतली, कार्यशाळा घेतली. तरुणांना रोजगार आणि उद्योजक बनवण्यासाठी एक ती कार्यशाळा झाली. जवळजवळ 45 विद्यार्थी ह्या ठिकाणी उपस्थित होते आणि बहुतेक त्या ठिकाणी नवबुद्ध मागासवर्गीय ह्याच लोकांसाठी आपण तो स्पेशल दादा मला जाणून बुजून मी ही गोष्ट सर्वात मध्ये चर्चा करतोय. आजचा समता दिवस आणि सामाजिक सबलीकरणाचा दिवस मानला जातो. पाण्याचा संघर्ष झाला पण आपण फक्त पाण्यासाठी इथं आलेलो नाहीत, तर आपणही माणसं आहोत हे दाखवण्यासाठी आलं आणि त्या दिवसापासून सगळ्यांनी समता प्रस्थापित करण्याचं धोरण हातात घेतलं आणि एकमेकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जो दिला आहे ते एकमेकाचा सन्मान करण्याचं काम सुरू झालं. आज तुमच्या माध्यमातून देखील एकमेकाचा सन्मान करताना या ठिकाणी दिसतोय. ह्या महाड शहराच्या वतीनं तुम्ही स्थानिक नागरिक असल्याकारणाने तुमच्यामुळे या ठिकाणी महाड शहराचं नाव या कार्यक्रमामुळे उत्तुंग होतं आहे.
काय सांगाल की अजूनही समता काही ठिकाणी विषमता पसरलेली दिसते, त्या लोकांना काय संदेश द्याल ह्या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून की आपण सर्व एक आहोत, सर्वांनी एकमेकांच्या विचाराने वागलं पाहिजे, यासाठी काय संदेश द्याल? आता तसं जर विचार केला तर हे सगळा जो विचार आहे तो मूळचा बाबासाहेबांचाच विचार आहे. त्यात मी वेगळं सांगायला पाहिजे असं काही नाही आहे. प्रत्येकाने जर प्रत्येक ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी असो, शहराच्या ठिकाणी असो, गाव खेडेगावातनं असो, एकमेकाने एकमेकाच्या जवळ येऊन एकमेकाचे विचार आणि एकत्र राहणे आणि एकत्र वागणं हीच त्यातली खरी ही बाबासाहेबांना आपण त्यांचे विचार अभिवादन करू असं मला वाटतं. नक्कीच बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन. आपण सर्वांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आपण पाहिलं की अलीकडं जे नवतरुण आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे विचार आणि काही आता हल्ली कार्यक्रम चालतात, त्याच्यामुळे कुठंतरी पाणी प्यायला गेलं म्हणून हाणामारी होते, कुठंतरी मंदिरात गेलं म्हणून हाणामारी होते, कुठंतरी बाईला मासिक पाळी आहे म्हणून तिने हात लावला म्हणून तो इटाळ होतो म्हणून आजही अस्पृश्यता पाळली जाते. ह्या सर्व गोष्टीकडं आज जर पाहिलं तर तुम्ही महाडच्या या समताभूमीतून काय सांगाल? अशा गोष्टीचा आपण सगळ्यांनीच निषेध करायला पाहिजे आणि जे बाबासाहेबांनी विचार दिले त्याच विचाराने आपण पुढे चाललो तरच आपल्या देशाची प्रगती होईल आणि एकसंघ राहील आणि आपलं राष्ट्र मोठं होईल. हे भारत देश हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे की भारत देशच माझा देश आहे. आपल्याला तसं बघितलं तर आपल्याला कुठलाही देश नाही आहे आणि त्या विचाराने आपण जर विचार केला तर आपण बाबासाहेबांनी विचार दिले त्याच विचाराने चाललं तरच आपलं एकसंघ राहू शकतो. हे निमित्ताने मी सांगू इच्छितो. म्हणजे आपण पाहतोय की महाडिक साहेबांनी देखील बोलताना एकच सांगितलं की आपल्याला जर कुठले विचार मांडायचे असेल आणि जगात जर खरंच आपल्याला जीवन तारायचं असेल तर ह्या जगात एकमेव विचार आहे तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ह्याच विचाराने जर आपण पुढं प्रेरित होत काम करत राहिलो तर नक्कीच आपण आपल्या देशाला विकसनशील देशापासून आपण विकसित देशाकडे वाटचाल करू, हा संदेश देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी भेटतोय. असंच आपण अनेक भीमवाण्यांशी देखील संवाद साधणार आहोत. आपण पाहतोय की हजारो भीमसैनिक जे आहेत या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात आणि हा जो चौक आहे, ज्या चौकात आपण थांबलो, ह्या चौकातून एकीकडे क्रांतीस्तंभाकडे रोड जातो, एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे रोड जातो आणि एकीकडे आपला चौदार तळ्याकडे रोड जातो. आपण थेट आता चौदार तळ्याच्या दिशेने आपण प्रस्थान करत आहोत आणि पाहत आहोत की अनेक लोकांशी आपण भीमवाण्यांशी संवाद साधता आपण पाहिलं की या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत. काही ना काही संकल्पना दिसतात. दादा जय भीम. कुठून आलात? बोपोडीवरून. काय वाटतं इथं आल्यानंतर आणि काय घडलं होतं या ठिकाणी आजच्या दिवशी? तळच होतं त्यामध्ये आंबेडकरांनी केलं होतं. अच्छा, काय वाटतं इथं आल्यानंतर? छान वाटतं त्यामध्ये. काय संदेश इकडून घेऊन चालला? संदेश म्हणजे ते आता ते काय संदेश सत्याग्रह झालेला आहे. अच्छा, आज हा दिवस आहे आमचा. काय नाव तुमचं? पहिलं नाव? माझं शोभा प्रकाश गायकवाड, बोपडीवरून आले मी. काय संदेश या ठिकाणून घेऊन चाललात? आता संदेश म्हणजे आम्ही असं करायला आलो होतो की आज बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे. त्या निमित्ताने दरवर्षी आमचा कार्यक्रम असतो इथे. त्या कार्यक्रमाला आम्ही आलेलो आहोत. अच्छा, म्हणजे संदेश काय इथून घेऊन जात आहे? कारण दरवर्षी तुम्ही येत आहे. दर्शन करतो आम्ही, बाबासाहेबांचं दर्शन करून जातो, दुसरं काय घेऊन जात नाही आम्ही. अच्छा, म्हणजे बाबासाहेबांचे विचार, इथून जी प्रेरणा मिळते, जी समतेची ऊर्जा मिळते ते तुम्ही घेऊन जात नाही आहात इथून? नक्की घेऊन जात आहे? नक्की घेऊन जातोय. अच्छा, चला असंच अनेक भीमवाण्यांशी देखील आपण संवाद साधतोय. बोला, काय नाव तुमचं? विकास सदाशिव गायकवाड. पुण्याहून आलं मी, वाघोली केसनल. अच्छा, जे आहे इथं जागजागी संघटन दिसत आहे. बाबासाहेबांनी 1927ला जे संघर्ष केला तसं ते दिसत नाही. लोकांनी एकजुटीने राहून इलेक्शनला जसं माणसं विभागली जातात, इलेक्शनला उलट एकत्र आली पाहिजे. त्यावर सत्ता आपल्या हातात आली तर आपली प्रगती होणार आहे. असे गटतट पडून काही आपले साध्य होत नाही. तरी सर्वांनी एक राहून एक संघटन ठेवून सत्ता ताब्यात घेतली तरच आपल्या समाजाचा विकास आहे. अच्छा, म्हणजे नक्कीच आपण पाहतो की गटतट विभागलेले आहेत, त्यांच्या देखील आपण समता घेतलं पाहिजे. मला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज चौदार तळ्याचा संग्रह आहे आणि बाबासाहेब सांगतात की मी पाण्याला स्पर्श करण्याआधी म्हणतात की मी डॉक्टर बाबासाहेबांचा जे त्यावेळेस म्हणालेले शब्द आहेत की आज हा संघर्ष करतो आहे, हा पाण्यासाठी निवळ करत नाही आपण, तर हा संघर्ष करतो आहे की आम्ही देखील माणसं आहोत हे दाखवण्यासाठी. आणि तिथून समतेची प्रेरणा, तिथून समतेचा दिवस आज सुरू झाला आणि आज 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांना
अभिवादन करण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या विचारांना इथून प्रेरित पुन्हा जीवित ऊर्जा करण्यासाठी या ठिकाणी लाखो भीमानुयायी येतात. आपण प्रत्येकाशी संवाद साधतो संवाद साधताना प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळी भावना आहेत. प्रत्येकाने बाबासाहेब त्याच्या परीने वाचला आहे, पण अनुकरण करताना मात्र बाबासाहेबांना अनुकरण केलं पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारांना स्वीकारलं पाहिजे. हे समाजामध्ये घडताना आपल्याला दिसतं आहे. आणि तसंच आपल्यासोबत काही भीमानुयायांशी आपण संवाद साधतो आहे. दादा जय भीम. जय भीम. काय नाव तुमचं? माझं नाव अरुण गोविंद गायकवाड. कुठून आलात? मी खोपोलीवरून आलो आहे. खोपोलीवरून. बरं, इथं आल्यानंतर आज ही जी भूमी आहे, ही जी महाडची भूमी आहे, या भूमीत थांबल्यानंतर काय मनामध्ये भावना निर्माण होतात? गेली अनेक वर्ष या ठिकाणी जे आमचा समाज बांधव या रायगडच्या भूमीमध्ये येतात, त्याचा एकमेव भावना असा आहे की या भूमीमध्ये आल्याच्यानंतर एक आम्हाला भीम अनुयायांना एक ऊर्जा निर्माण होते. आणि ऊर्जा याच्यासाठी की जो बाबासाहेबांनी जे 99 वर्षापूर्वी जो संघर्ष केला होता, जो संग्राम केला होता, तो संग्राम हेच दाखवण्यासाठी होता की आम्हीसुद्धा या देशातली माणसं आहोत. माणसाप्रमाणे आम्हालासुद्धा जगण्याचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून हा एक मानवतेचा संदेश म्हणून असा संघर्ष बाबासाहेबांनी निर्माण केला होता. आणि म्हणून इथून ही विचारधारा घेऊन समाजापर्यंत मानवतेचा संघर्ष, मानवतेची समता, आम्हीसुद्धा या देशातली माणसं आहेत म्हणून आम्हाला जगण्याचा अधिकार प्राप्त मिळावा म्हणून याच्यासाठी सतत गेली 99 वर्ष या ठिकाणी समाज बांधव येत असतात आणि अशा पद्धतीने इथली ऊर्जा घेऊन समाजामध्ये आपापल्या ठिकाणी कामं करत असतात. नमो बुद्धाय. जय भीम. थेट आपण पाहतोय की या ठिकाणी समाज बांधव 99 वर्षापासून येतात. जय भीम. काय नाव तुमचं? माझं नाव प्रतिभा थोरात. अच्छा, काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? आम्हाला इथं आल्यानंतर खूप आनंद वाटतो. काय तुमच्याकडे जाताना, तुमच्या गावाकडे जाताना, देवरोडकडे जाताना, पिंपरी चिंचवडकडे जाताना काय संदेश आजच्या दिवशी काय पाहिले इथून आणि काय सांगणार तिथं गेलं? तिथून पाहिले म्हणजे बाबासाहेबांनी जे संघर्ष केला चौदार तळ्यासाठी, तोच अभिमान आम्हाला वाटतो की आज आम्ही बाबासाहेबांमुळे पाणी पितो आणि बाबासाहेबांचा आम्हाला अभिमान आहे म्हणून आम्ही दरवर्षी इथे येतो. जय भीम. नक्कीच आपण पाहतोय की दरवर्षी या ठिकाणी भीमानु येतात. आपण पाहिलं की अनेक भीमानांशी देखील आपण संवाद साधणार आहोत. दादा जय भीम. जय भीम. जय भीम. काय नाव तुमचं? माझं नाव गणपत नारायण जाधव. अच्छा, कुठून आला? भिवंडीवरून आलो. भिवंडी ठाणे. अच्छा. तर इथं येण्याचा संदर्भ असा आहे की जेव्हा 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा दलित लोकांना, बहुजन लोकांना जेव्हा पाण्याला सुद्धा स्पर्श करून देत नव्हती आणि बाबासाहेबांनी ती मोठी क्रांती केली या ठिकाणी आणि तिथनं हा जो विषमतावाद होता तो मिटलेला आहे, जवळजवळ मिटलेलाच आहे आणि सर्व माणसं आज समानतेने जगतात. या गोष्टीचा आम्हाला बाबासाहेबांबद्दल अभिमान आहे. नक्कीच आपण पाहतोय की बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समाज आज घडताना आपण पाहतोय आणि हे घडत असताना देखील आपण अनेक भीमानांशी संवाद साधणार आहोत. संवाद साधत असताना अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना आहेत, वेगवेगळे विचार आहेत. प्रत्येकाशी संवाद साधत असताना अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. अनेक गोष्टी आपण जर पाहिल्या तर या ठिकाणी आपण पाहतोय की बाबासाहेबांना अभिवादन करताना नुसतं अभिवादनच नाही तर ह्या ठिकाणी काही छोटे छोटे स्टॉल जे आहेत, मी आपले कॅमेरामॅन विकास जे आहेत त्यांना सांगतो की हे जे छोटे छोटे स्टॉल आहेत या ठिकाणी देखील आपण पाहतोय की बाबासाहेबांचे फोटो असतील किंवा बाबासाहेबांच्या प्रतिमा असतील, तथागतांच्या प्रतिमा असतील, ह्या ठिकाणाहून लोक जे आहेत मोठ्या प्रमाणावर खरेदी करून जाताना दिसतात. म्हणजे बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांच्या बद्दल किती प्रेम, किती आदर ह्या समाजामध्ये निर्माण झालेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच हा समाज मी म्हणेल की जागृत समाज आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतोय की वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बाबासाहेबांचं एक आपण या ठिकाणचं चित्र जे आहे ते पाहतोय की बाबासाहेब हा जो 14 तळ्याचा संग्रह आहे ह्याला पाणी लाताना, पाणी पिताना हसणं दिसतात आणि हेच चित्र जर आपण आपल्या डोळ्यासमोर व्यवस्थित आणलं तर आपल्याला लक्षात येतं आहे की हा जो संग्रह आहे, हा 14 तळ्याचा जो संग्रह हा किती मोठ्या प्रमाणात राहिला गेला आहे आणि किती मोठ्या प्रमाणात ह्याच्यावरती त्रास लोकांनी झालेला आहे आणि ते पाहिलेलं आहे. आपल्यासोबत समता सैनिक दलाचे गाडे साहेब आहेत. गाडे, काय सांगाल की आज तुम्ही या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलात? काय तुमच्या समता सैनिक दलाच्या माध्यमातून उपाययोजना होती आज? समता नमो बुद्धाय. जय भीम. प्रथमतः प्रबुद्ध टी व्ही चॅनलचा, लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलचं मंगलमय स्वागत. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या ज्या जलक्रांती, आता जो समानतेचा धम्म होता, की समानता जो मानवतेचा धम्म आहे तो बाबासाहेबांनी आजच्या दिनी दिलेला आहे आणि त्याला बरोबर 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पुढील वर्ष 100 होणार आहे
आणि याच्यापेक्षा जागृती होऊन पुढच्या वर्षी डबल संख्येने इथं समता सैनिक येणार आहे आणि हे धम्मक्रांती ही बाबासाहेबांची धम्मक्रांती अशीच आजोडपणे राहणार आहे असं या प्रसंगी मी भावना व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. नक्कीच आपण पाहतोय की अनेक लोक आपल्याला या ठिकाणी भेटतात, अनेकांशी आपण संवाद साधतोय. बाबासाहेबांना अभिवादन करून घरी परतताना हे लोक आहेत. आपण पाहतोय की अनेक लोक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करून घरी जाताना आपल्याला दिसतात. प्रत्येकजण या ठिकाणाहून जाताना आपण पाहतोय कोणी समता सैनिक दलाच्या ड्रेसमध्ये आहे तर कोणी वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये आहे. अनेकांशी आपण संवाद साधत असताना अनेकांशी आपण जेव्हा बोलतो आणि चर्चा करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या माहिती देखील आपल्याला ऐकायला मिळतात. दादा जय भीम. काय नाव आपलं? राजेंद्र कांबळे. कुठून आलात? खांबवरून. काय वाटतं या ठिकाणी तुम्ही जेव्हा या ठिकाणी महाडच्या भूमीमध्ये ज्यावेळेस आलात काय भावना तुमच्यामध्ये निर्माण झाल्या? बाबासाहेबांनी जो हे त्याग करून इथं जे क्रांती घडवली त्या क्रांतीला उजाळा देण्यासाठी आणि त्यांचा हे आहे तो पुढे चालवण्यासाठी आम्ही या ठिकाणी दरवर्षी न चुकता येतो. अच्छा, नक्कीच आपण पाहतोय की असेच अनेक भीमानयांशी आपण संवाद साधणार आहोत. अनेक लोक या ठिकाणी येतात, वेगवेगळ्या मार्गाने या ठिकाणी येतात. तसेच आमचे प्रतिनिधी देखील आहेत गोपाळ कांबळे काका आणि आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. काका काय सांगाल की आज दिवसभराचा उपक्रम एकंदरीत आपण पाहिला की लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून आपण पाहतोय तुम्ही देखील या ठिकाणी काम करताय. मला जाणायला आवडेल की संपूर्ण दिवस कशा पद्धतीने हा 20 मार्च ह्या ठिकाणी साजरा होतो? या ठिकाणी सगळ्या संस्था सगळ्या एकत्र येऊन काम करत आहेत आणि दिवसेंदिवस ते चांगलेच ते प्रेरणा आहे. एक काळ असा होता की इथं पाण्याचं फक्त एक हे होतं, पण आज आपण बघतो आहे की जेवणाचे स्टॉल मोठ्या प्रमाणामध्ये लागलेले आहेत. त्याप्रमाणे लोकांची हे पण प्रेरणा पण वाढली. वेगवेगळ्या संस्थेने या ठिकाणी मदत करायला पण सुरुवात केलेली आहे. अच्छा, काय सांगाल? आज मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी भूमिपूजन केलं आहे स्मारकाचं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम होईल आता पुढे भविष्यात. महाडचा हा जो पुढचा संग्राम आहे जो पुढच्या वर्षी 2027मध्ये 100 वर्ष पूर्ण होतात, आज 99 वर्ष पूर्ण झाल्यात. कशा पद्धतीने या ठिकाणच्या उपाययोजना आहेत? महाडकर काय म्हणतात या ठिकाणी आणि येणारा जो पूर्ण भीमानवी आहे त्यांच्या मनामधल्या संकल्पना जेव्हा तुम्ही संवाद साधताय काय जाणवतंय बोलताना? त्यांच्या मनामध्ये तर हे आहे की हे एकमेव असं ठिकाण झालं पाहिजे की बाबासाहेबांनी क्रांतीला सुरुवातच मार्चच्या 14 तारखेपासून केली. पहिली क्रांती मार्चच्या 14 तारखेला ते आणि त्याच्यानंतर इतर बाकीच्या ठिकाणी राम मंदिराचे असं किंवा मग हे आपल्या मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम इथं महाडमध्येच झाला. त्या दृष्टिकोनातून दिवसेंदिवस हे पण याला 100 वर्ष या मुख्यमंत्र्याला 100 वर्ष लागले ही योजना पूर्ण करण्याकरता. अच्छा, महाडकर काय म्हणतात? कारण महाडकरांनी आपण पाहिलं की दरवर्षी या ठिकाणी लाखो विमानं येतात, खरेदी देखील करतात. अनेक दुकानं प्रत्येक ठिकाणी बंद असतात, मात्र या ठिकाणी आपण पाहतो की सर्व दुकानं उघडे असतात. म्हणजे काय महाडकरांच्या मनामध्ये काय या म्हणजे अवस्था मनामध्ये? महाडकरांच्या मनामध्ये असं वाटते की बाबा हे आलेल्या लोकांची सगळी व्यवस्था झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून जरी आजचं शुक्रवार सगळीकडे बंद असते, पण आज महाडवाल्यांनी या दिवशी सगळे दुकाने चालू ठेवलेले आहेत. म्हणजे कोणाची गैरसोय होऊ नये असं महाडकरांना वाटते. म्हणजे मला असं वाटतं की ज्यावेळेस संघर्ष झाला होता त्यावेळेस सर्वांनी महार लोक येणार, अस्पृश्य लोक येणार म्हणून सगळी दुकानं बंद होती. त्यानंतर बाबासाहेबांनी हा समतेचा दिवस दाखवला आणि आज ही दुकानं उघडी असल्यामुळे महाडकर एक समतेचा संदेश या ठिकाणी देतात असं कुठंतरी एकंदरीत मला दिसतंय. नक्की तुम्ही काय सांगाल याबद्दल? कारण महाडचे तुम्ही प्रतिनिधी आहात, महाड तुम्ही सगळं लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून देखील तुम्ही चाच पडलेला आहे. काय म्हणजे आज कशी भावना निर्माण होते? कारण एखाद्या अंगावर शार आल्यासारखं होतं हे सर्व चित्र पाहून. लोकांच्या मनामध्ये वेगळं त्यावेळीचं काय हे वेगळं होतं, पण आज लोकांच्या मनामध्ये वेगळी भावना निर्माण झालेली आहे की आपण सगळे एक आहोत. शिक्षणामुळं आज लोकांमध्ये आणि त्यांना कळून चुकलेलं आहे की आज आपल्याला चांगले दिवस आले आहेत तर बाबासाहेबांच्या संविधानामुळं आलेले आहेत आणि त्यामुळं आणि बाबासाहेबांचा संघर्ष इथून झालेला आहे.
म्हणून या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. अच्छा, नक्कीच आपले हे महाडचे प्रतिनिधी होते गोपाळ कांबळे. आपण त्यांच्याशी संवाद साधला. अनेक वेळा आपण पाहतो की वेगवेगळे लोक आहेत आपल्याशी संवाद साधतात. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधला. अनेकांशी बोलताना आपल्याला जाणवतं की वेगवेगळ्या भावना मनामध्ये निर्माण होतात. प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस या ठिकाणी येतोय, आपण पाहतोय की पुढं जी कमान आहे त्या कमानीपासून पाहतो की पूर्ण गर्दी आपल्याला दिसते. लोकांनी ह्या ठिकाणी येणं आणि ह्या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करणं, ते पण 99 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील गर्दी या ठिकाणी होते. नक्कीच हा संघर्ष, हा बाबासाहेबांनी केलेला जो सत्याग्रह, हा नक्कीच हा खूप कष्टातून उभा राहिलेला दिसतो. दादा जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? माझं नाव नंदू वाकोडे. अच्छा, कुठून आलात आपण? मी मुंबई भांडूपवरून. काय वाटते आज या ठिकाणी आल्यानंतर? काय तुम्ही पाहिलं सगळं चित्र एकंदरीत? कशी भावना निर्माण होते आज मनामध्ये? की ज्या महामानवाने की सर्वांना एवढं म्हणजे जे आपल्याला पाणी मिळत नव्हतं त्या काळामध्ये, त्या महामानवाने ते पाणीचं आपल्याला जे आपण ज्याला आग लावली म्हणतो, पण पाण्याला आग न होतं की सर्व म्हणजे पक्षी व पक्षाला आपल्याला पाणी मिळत, पण आमच्यासारख्या माणसाला पाणी मिळत नव्हतं. त्या पाण्यासाठी बाबासाहेबांना जो त्याग केला आज, म्हणून आमच्या आयुष्यामध्ये ते सोन्यासारखा आज दिवस, म्हणून बाबासाहेबांना आम्ही या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी या ठिकाणी आम्ही येतो. मग हा ठिकाणी बाबासाहेबांनी समतेचा जो संदेश दिला, ही समता पेरली गेली. पूर्ण आज 99 वर्ष होतात, तरी सगळीकडे समता आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, समता काय याच्यापेक्षा पण आता हे समजा आता 99 वर्ष आले, पण 100 वर्ष मला तर वाटतं की अख्खा भारत देशामधून 100 वर्ष सुवर्ण वर्ष म्हणून सर्व जगात या चौदार तळ्यावरती सर्व भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित राहतील. अच्छा, नक्कीच दादा. आपण पाहतो की असं अनेक भीमाने आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. दादा जय भीम. जय भीम. जय भीम. काय सांगाल, कुठून आलात? मी देहू रोडवरनं आलेलो आहे. अच्छा, जे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वहस्ते बुद्धाची मूर्तीची स्थापना केलेली आहे, त्या देहू रोडवरून मी आलेलो आहे. काय सांगाल या ठिकाणी जेव्हा तुम्ही आलात? बाबासाहेब सांगतात की हा संघर्ष पाहण्यासाठी नाही, तर हा संघर्ष आम्ही देखील माणसं आहोत आणि माणूस पण दाखवण्यासाठी हा केलेला संघर्ष आहे. 99 वर्ष पूर्ण होतात, तो इतिहास आठवला तरी अंगावर शहारे निर्माण होतात. काय सांगाल त्या संघर्षाबद्दल आणि बाबासाहेबांनी केलेलं जो आंदोलन आहे किंवा जो कायदेशीर लढा आहे, त्याला देखील 10 वर्ष लढावं लागलं आणि 10 वर्षाने देखील कोर्टाने देखील सांगितलं की हा संघर्ष तुमचा योग्य आहे आणि सर्वांना ते पाणी मिळालं पाहिजे. कशा पद्धतीने 99 वर्ष झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहताय? कारण बाळासाहेब धावारे म्हटलं की जगामध्ये आज महाराष्ट्रामध्ये एक नाव मोठं आहे, अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून आहे आणि सर्वांना लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून ऐकायला देखील आवडेल की काय नक्की संघर्ष होता त्या दिवशी. आपण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड या 14 तळ्यासाठी 2 वेळा सत्याग्रह केलेला आहे. म्हणजे पहिला सत्याग्रह या ठिकाणी 20 मार्च 1927ला झालेला आहे आणि तो पहिला जो सत्याग्रह आहे तो यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न झालेला नाही आहे. म्हणून दुसरा जो सत्याग्रह केला तो दुसरा सत्याग्रह त्यांनी या ठिकाणी 25 डिसेंबर 1927ला केला आणि त्या काळामध्ये त्यांनी जो काही केलेला संघर्ष आहे, म्हणजे मनुस्मृती दहन असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी याच तळ्यावरती का सत्याग्रह करण्याचा प्रयत्न केला असेल. कारण आपण इथून जर पाहिलं गेलं तर 30 किलोमीटर अंतरावरती रायगड आहे आणि त्या रायगडाच्या पायथ्याशी असणारं हे महाड आहे. म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब जेव्हा इथं आले तेव्हा पहिल्या दिवशी रायगडावर जाऊन आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन म्हणले की महाराज मी 6 महिन्यापूर्वी इथं आलो होतो, पण त्या काळात मी केलेला जो संघर्ष होता तो संघर्ष यशस्वी झाला नाही, पुन्हा मी या ठिकाणी आलेलो आहे. म्हणजे तो जो संघर्ष होता तो आजही लोक या ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष केला आहे असं म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याला आग लावली म्हणतात असं म्हणतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण जर आता पाहिलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यावरती तर तिथं लिहिलं या ठिकाणी की माझा संघर्ष पाण्यासाठी नसून मानवी मूल्य जपण्यासाठी आहे किंवा समानता प्रस्थापित करण्यासाठी आहे असं इथं लिहिलेलं असतानासुद्धा आमची लोक या ठिकाणी ते न वाचता काय करतात, बाबासाहेबांनी पाण्यासाठी संघर्ष केला म्हणतात. म्हणजे समता प्रस्थापित करण्याचा हे त्यांचा या ठिकाणी काय होता हा संघर्ष होता. मग सर आता आपण संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर फिरताय, काय सांगाल? कारण ही जी समता आहे आज 99 वर्ष होतात आणि या समतेची आठवण आपल्याला होते आणि इथूनच आपण पाहतो की 56ला दीक्षा बाबासाहेब समता जिथं आहे, ज्या धम्मात समता आहे तोच धम्म घेतात. म्हणजे कुठंतरी समतेचं बीज आहे हे आज या ठिकाणून पेरलं गेलं असं आपल्याला जाणवतं आहे. मग मला सांगा की खरंच आज 99 वर्षानंतर देखील आपल्याला सगळीकडे समानता आहे असं दिसतंय का? अजिबात दिसत नाही आहे. जरी समजा या ठिकाणी आपल्याला बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या भाषणामध्ये 1927ला याच ठिकाणी बाबासाहेबांचं एक भाषण आहे की मला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व या तत्वावरती आधारित हा देश आणि हा समाज मला या ठिकाणी बनवायचा आहे म्हणतात. तेच वाक्य या ठिकाणी बाबासाहेब पुन्हा घटनेच्या पहिल्या पानावर सुद्धा म्हणतात.
तेच वाक्य पुन्हा नागपूरच्या मुक्कामी जेव्हा त्यांनी धम्मदीक्षा घेतात तेव्हासुद्धा या 4 मूल्याच्या आधारावरच मला या ठिकाणी हे राष्ट्र आणि हा समाज निर्माण करायचं म्हणतात. पण आज जरी आपण म्हणत असलो या ठिकाणी की हा आपला समाज या ठिकाणी आपल्याकडे स्वतंत्र, समता, न्याय आणि बंधुत्व आहे, पण असं मला अजिबात वाटत नाही आहे. कारण आपल्याकडं जर पाहिलं असतं समजा ह्या 4 तत्वावर जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्या देशाचं चित्र वेगळं दिसलं असतं. परंतु आजही ते चित्र या ठिकाणी म्हणावं तसं आपल्याला योग्य दिशेने दिसत नाही. म्हणजे आपण पाहतो की ही विषमता पेरली जाते, अजूनही समतेकडं आपण वळालेलो नाही आहे. मग समता प्रस्थापित करण्यासाठी, कारण आपण विरोध तर करतो आहे, विषमता दिसते आपण त्याला विरोध करतो आहे, पण समता प्रस्थापित करण्यासाठी काय केलं पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजे? कारण बाबासाहेबांनी पण त्यावेळेस उपाययोजना दिल्यात, पण त्या अंमलात आणण्यासाठी आज बराच काळ जातो आहे. काय वाटतं तुम्हाला, कशा पद्धतीने समता प्रस्थापित केली जाऊ शकते? आपणाला या देशामध्ये जर समता प्रस्थापित करायची असेल तर या देशामध्ये ज्या काही समजा या ठिकाणी या ब्राह्मण व्यवस्थेने या ठिकाणी पाडलेल्या 6,000-6,500च्या आसपास जाती या ठिकाणी निर्माण केल्या आहेत. आणि जोपर्यंत या सर्व जातींना आपण या ठिकाणी काय करत नाहीत, जोडत नाही आहेत, यांना आपण या ठिकाणी आंबेडकर चळवळ या ठिकाणी समजावून सांगू शकत नाहीत किंवा महापुरुषाच्या विचाराचा वारसा आपण या ठिकाणी सांगत नाही आहेत, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला समता या ठिकाणी प्रस्थापित करता येणार नाही आहे. त्यासाठी या सर्व जातींना आपणाला जोडण्याचं काम करावं लागेल. सर, असंच पाहतो आपण की जसं विषमता भेटलं, आता भूमसारखं प्रकरण आहे, एकीकडे बाबासाहेबांचा पुतळा उभा राहतो, एकीकडे शिवाजी महाराजांचा, अजूनही पुतळ्यामध्येच आपण गुंतलेलो दिसतोय. परत आपण पाहतो की अलीकडे आता जनगणनेचा देखील काळ आहे, जातीयनिहाय जनगणना खरंच त्याच पद्धतीने होईल का आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता राहील का, असा देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. समता ही सगळीकडे प्रस्थापित केली जाईल का? आपण विचारलेले प्रश्न अतिशय चांगले आहेत. कारण आपण जातीनिहाय जनगणनेचा प्रश्न विचारला गेला, जातीनिहाय जनगणनेमध्ये जर आपण विचार केला गेला तर इंग्रजाच्या काळामध्ये 1931ला या ठिकाणी शेवटची जातीनिहाय जनगणना झाली आणि त्यानंतर आतापर्यंत जर आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर जातीनिहाय जनगणना या ठिकाणी झालेली नाही. आता जरी त्यांनी या ठिकाणी म्हणत असतील की 2027ला आम्ही या ठिकाणी जातीनिहाय जनगणना करू, पण मला या सरकारावरती थोडासुद्धा या ठिकाणी विश्वास नाही आहे. कारण ह्यांचं या ठिकाणी खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यामुळं जोपर्यंत या ठिकाणी जातीनिहाय जनगणना या ठिकाणी निर्माण होणार नाही आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं जी काही ओबीसी समाजाची जी काही अवस्था आहे किंवा ओबीसी समाजाच्या जी काही समजा या ठिकाणी असणारी परिस्थिती आहे ती परिस्थिती या ठिकाणी बदलणार नाही. म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो या ठिकाणी की तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही इतके छान चांगल्या प्रकारचे प्रश्न विचारत आहात की खऱ्या अर्थानं त्या विषयाला अनुसरून आपणाला या ठिकाणी बातचीत करणं गरजेची बाब आहे. आणि समता प्रस्थापित करण्याच्या संदर्भात तुम्ही जो प्रश्न विचारत आहात इथं फक्त बोललं जातं आहे, पण कृतीमध्ये या ठिकाणी अजिबात आपणाला या ठिकाणी ते लक्षात येत नाही किंवा दिसूनसुद्धा कुठे येत नाही. म्हणून मी तुमचं अभिनंदन करेन या ठिकाणी. नक्कीच सर, समता आपण प्रस्थापित करण्याकडे वळतो आहे, पण याच दृष्टीने तुम्ही एक शिक्षक आहात, तुमचा क्लास देखील चालतात, काय विद्यार्थ्यांना संदेश असेल? कारण विद्यार्थ्यांचे पालक हे सगळे तुम्हाला लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून पाहत आहेत. अनेक भारतभरचे विद्यार्थी जे आहेत हा आज लॉर्ड बुद्धा टी व्ही थेट लाईव्ह पाहत आहेत, काय संदेश असेल त्यांना? मी तरुण विद्यार्थ्यांना मी एक असा संदेश देऊ इच्छितो. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना संदेश देऊ शकतो की खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी जे काही आपले महापुरुष आहेत त्या महापुरुषाच्या जी काही असणारे चरित्र आहेत त्या चरित्राचा त्यांनी या ठिकाणी अभ्यास करावा आणि त्यांच्या विचाराचा जो प्रचार आणि प्रसार आहे तो त्यांनी केला पाहिजे. जोपर्यंत त्यांनी तो विचाराचा प्रचार आणि प्रसार करत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांना देखील महापुरुष करणार नाहीत. म्हणून महापुरुषाचे जी काही चरित्र आहेत त्या चरित्राचा गांभीर्यानं त्यांनी या ठिकाणी अभ्यास करणं गरजेची बाब आहे. मी एवढंच या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी या तरुणांना या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो. नक्कीच सर, धन्यवाद. अतिशय उत्कृष्टपणे आपण पाहिलं की सरांनी सांगितलं की महापुरुषांचे चरित्र वाचले गेले पाहिजे, कारण चरित्र वाचले गेले तरच आपल्याला महापुरुष कळतील आणि महापुरुषांच्या चरित्रामधूनच त्यांनी केलेल्या कार्याची उकल आपल्याला होईल. आणि मग ते तपासताना जसं बाबासाहेब म्हणतात की बुद्धीच्या कसोटीवरती तपासा प्रत्येक गोष्ट, तसं ते तपासताना आपल्याला काही गोष्टी जाणवतील आणि त्याच्यातून आपल्याला खरी उकल होईल. आणि बाबासाहेबांनी सांगितलेली समानता असेल, समता असेल, या सामाजिक सबलीकरण असेल ते खऱ्या अर्थाने निर्माण होईल. असंच आपण देखील पुढील भीमानवांशी देखील संवाद साधणार आहोत. अनेकांशी आपण संवाद साधत असताना आता आपल्यासोबत थेट आहेत महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक, ज्यांचा भारत का संविधान फेम खूप गाजलं आणि प्रतापसिंग दादा बोदड यांचे शिष्य म्हणून त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे,
कुणालजी वराडे. आपण त्यांची थेट संवाद साधतो. दादा जय भीम. जय भीम. लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या सर्वच दर्शकांना माझा सविनय सप्रेम जय भीम आणि सर्वांनाच महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रह दिनानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो. दादा सगळ्यांनी गाताना तर ऐकलं आहे, पण कुणाल वराडे वाचतात आणि लिहितात असं लोकांना माहिती आहे. काय सांगाल आज हा जो 1927चा जो सत्याग्रह आहे, 20 मार्च म्हटलं की समता दिवस, सामाजिक सबलीकरण, काय सांगाल नेमकं आजच्या दिवशी काय घडलं होतं? तसं संबंध जगाला माहिती आहे की हा सत्याग्रह पाण्यासाठी होता, पण मुळात हा पाण्यासाठी सत्याग्रह नव्हता. बाबासाहेबांनी याबद्दल लिहिलेलं आहे की हा सत्याग्रह म्हणजे मानवाच्या स्वाभिमानासाठी केलेला हा लढा आहे, समतेचा हा लढा आहे. आणि जिथे पशु पक्षी सगळे ढोर जनावर सगळे पाणी पिऊ शकतात, पण माणसासारख्या माणसाला पाणी पिण्याची मुभा नाही, तर ही असमानता दूर व्हावी आणि इथल्या इंग्रज सरकारला हे निदर्शनास आणून देण्यासाठी की बाबा तुम्ही जरी हे तळं मुक्त केलेलं आहे, पण इथले जे कर्मठ सनातनी लोक आहेत, जे मनुवादी लोक आहेत, ते अजूनही या तळ्यावरती पाणी पिण्यासाठी इथल्या सर्वसामान्य माणसाला, गोरगरिबाला, तळागाळातील माणसाला अजूनही रोखत आहेत, त्यांना विरोध करत आहेत. दादा महाराष्ट्रावर तुमचे कार्यक्रम होतात, आपण सगळीकडे महाराष्ट्रावर फिरत असताना अनेक घटना आपण वाचल्या. संघर्ष हा पाण्यासाठी होतो. 20 मार्च म्हणलं की आपण पाण्याचा संघर्ष, बाबासाहेबांनी पाण्यासाठी केलेला संघर्ष होतो. आजही पाण्यासाठी अनेक ठिकाणी मस्जिदमध्ये गेलं म्हणून लहान मुलांना मारहाण होते. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मारहाणीचे प्रकार आपण पाहिलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहतो आहे, बातम्यांमध्ये वाचतो आहे. खरंच हा समता दिन म्हटलं जातं, सामाजिक सबलीकरण म्हटलं जातं. खरंच समता सगळीकडे जाणवते का? खरं पाहिले तर आपल्या या भारत देशाची ओळख जगामध्ये बुद्धाचा देश म्हणून आहे. ज्या देशामध्ये बुद्धाने जन्म घेतला तो देश म्हणून या आपल्या भारत देशाशी संबंध जगामध्ये ओळख आहे. ज्या बुद्धांनी समता, स्वातंत्र्यता, न्याय, बंधुता आणि करुणेचा संदेश संबंध मानवजातीला दिला, त्याच बुद्धांच्या देशामध्ये इथे असमानता आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात जातीवाद इथे अजूनही रुजलेला आहे हे प्रकर्षाने जाणवतं. तरी आपण महाराष्ट्रामध्ये तरी कमी आहे, पण तुम्ही राजस्थान, UP या ठिकाणी जर गेलात तर तिथं तुम्हाला अजूनही आपली जे लोकं आहेत, म्हणजे मागासवर्गीय लोकं म्हणतो आपण ज्यांना, की SC कम्युनिटीची जी लोकं आहेत, त्यांना अजूनही तशीच हीन वागणूक दिली जाते. तर ज्या ठिकाणी आमचं हे भारताचं शासन म्हणतं आहे, इथलं सरकार म्हणत असलं की आम्ही प्रगतीच्या वाटेवर आहोत किंवा आम्ही विकसित भारताकडे जात आहोत, तर हे सगळ्या पोकळ गोष्टी आहेत. मुळात काय, माणसाने जगत असताना पहिले मानवता ही जपली पाहिजे. पहिले माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. नंतर तो काय असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, कमिशनर असेल, कलेक्टर असेल, ही नंतरची गोष्ट आहे, पण तो आधी एक चांगला माणूस म्हणून त्याने पुढं आलं पाहिजे. दादा जसं आपण पाहिलं समानता, भारताच्या संविधानावरती तुमचं एक गीत आहे मोठ्या प्रमाणामध्ये गाजलं, लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून देखील गाजलं. तुम्ही अनेक ठिकाणी आपण पाहतो आहे की त्या गाण्याच्या माध्यमातून कुणाल वराडे हे नाव सगळीकडे गेलं. काय त्या गाण्याचे बोल आहेत जरा, हे जे लॉर्ड बुद्धा टी व्हीचे जे दर्शक आहेत तुम्हाला आज पाहतात आहेत आणि थेट आज 99 वर्ष होतात आणि बाबासाहेब ही समता आपल्याला दिसते की समता, स्वातंत्र्य, बंधुता हे बाबासाहेब या ठिकाणी उद्गार काढतात, संविधानात लिहितात आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता जिथं आहे तिथे 1956ला त्याच धर्मांतर करतात. म्हणजे धर्म आणि धम्म ही संकल्पना निर्माण होते आणि बाबासाहेब धम्म कसा हे सांगतात, आवर्जून सांगतात. काय त्या संविधानाच्या गीतातून काय रचना आहे, कशी रचना आहे? खरं तर हे संविधानाचं गीत रचण्याचं मोठं कारण म्हणजे लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलच आहे. कारण की लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलने ज्या वेळेला भारत का संविधान आहे, भारत का संविधान हे सिरियल काढलं, त्यानंतर त्या सिरियलचं रूपांतर चित्रपटात करण्यात आलं. तर
त्याच्या स्टुडिओचं ज्या वेळेला उद्घाटन होतं त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मला प्रतापसिंगदादा बोदडे, नागसेनदादा सावदेकर, राहुल अन्वीकर अशा महाराष्ट्रातील बऱ्याच कलाकारांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि त्यावेळेला मी बरीचशी गाणी शोधत होतो की संविधानावरती एखादं गीत मला भेटावं की ज्यामध्ये संविधान नेमकं काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. पण खेदाने सांगावं असं वाटतं असं मला गाणंच सापडलं नाही. आणि नंतर मग एक दिवशी असं संध्याकाळी चिंतन मनन करत असताना मला सुरुवातीच्या 4 ओळी सुचल्या. त्या 4 ओळी अशा होत्या कि स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है. या 4 ओळी मी लिहिल्या आणि माझ्या गुरूंना ऐकवल्या. माझ्या गुरूंनी म्हणे अरे खूप सुंदर शब्द आलेले आहेत, तू हे गाणं पूर्ण कर. हे गाणं पूर्ण झालं आणि एक दिवशी मग लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचे डायरेक्टर सचिनजी मून हे संभाजीनगरला आले असता त्यावेळेला मी त्यांना हे गाणं ऐकवलं आणि त्यांना मी म्हणालो की भाऊ हे गाणं आपण आपल्या येणाऱ्या सिरियलसाठी जर टायटल सॉन्ग म्हणून घेतलं तर मला आनंद होईल, आपण हे गाणं सुरेश वाडकरांच्या आवाजात करूया. तर भाऊ म्हणाले की गाणं इतकं सुंदर आहे कुणाल भाऊ आणि हे गाणं खूप गाजणार आहे आणि तुम्ही म्हणता ती इच्छा मी पूर्ण करेन की हे गाणं आपण टायटल सॉन्ग म्हणून ठेवूया. पण तुम्हालाही माझी एक इच्छा पूर्ण करावं लागेल की हे गाणं आपण सुरेश वाडकरांच्या आवाजात नाही तर आपण हे गाणं तुमच्याच आवाजात करू. आम्हाला वाटतं की आमचा कुणालसुद्धा मोठा झाला पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त करून दाखवली. तर त्यावेळेला मग हे गाणं मी रेकॉर्ड केलं स्टुडिओला संभाजीनगरला. काय त्याचे बोल आमच्या हे जे दर्शक आहेत काय त्याचे बोल आहेत, कारण ते गाणं जे आहे खरंच अंगावर शार आणणारं गाणं आहे आणि ते सगळ्यांना आवडेल त्याच ताकदीने ऐकायला. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है. जो भी यहाँ पैदा होता है भारत माँ का लाल है, संविधान में इन बातों का रखा देखो ख्याल है, कोई मरे ना भूख प्यास से इसका प्रावधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है. हो नक्कीच त्या संविधानामुळे तुम्ही चर्चेत देखील आहात आणि आज देखील ते गाणं गाजतं आहे. पण आज आपण चौदार तळ्याच्या या ठिकाणी आहोत. हा पाण्याला जसं आग लावली म्हणतात किंवा वेगवेगळे कवींनी रचना केली आहे. प्रतापसिंग दादांची किंवा तुम्ही गायलेली रचना अशी काय आहे की जे चौदार तळ्यामध्ये आज ते गाणं जे आहे हा 99 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते गाणं जिवंत करतं ह्या चौदार तळ्याच्या संघर्षाला. एक माझे गुरु आदरणीय प्रतापसिंग दादा बोदडे यांचंच एक गीत आहे. ते गीत गाज जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळं, गाज जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळं, आर बंधनातलं पाणी झालं कायमचं मोकळं, माझ्या भीमाच्या मुळं, गाज जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळं, ही भूमी अशी कोकणी हिरवी हिरवी देखणी, हो ही भूमी अशी कोकणी हिरवी हिरवी देखणी, महाराष्ट्राच्या अंगठीत शोभते जणू हिरकणी, महाराष्ट्राच्या अंगठीत शोभते जणू हिरकणी, अरे या हिरवाईमध्ये जन्मली मुक्तीची चळवळ, माझ्या भीमाच्या मुळं,
गाजे जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळं, हा बंधनातलं पाणी झालं कायमचं मोकळं माझ्या भीमाच्या मुळं. क्या बात आहे भाऊ, खरंच म्हणजे तुमच्या आवाजाने देखील ते प्रकारात ताकद आहे की एखादा झोपलेला कलाकार देखील या गाण्यातून जागा होईल. काय सांगाल की लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून संपूर्ण यंग जनरेशन, कारण तुम्ही युवा पिढीचा आयडॉल मानलं जातं आहे, काय ह्या युवा पिढीला आज लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून संदेश असेल? कारण बाबासाहेबांचं कार्य इतकं मोठं आहे की ते कार्य समजता पिढ्यानपिढ्या पुढं जातील. खरं तर सध्याची ही जी तरुण पिढी आहे ही भौतिक सुखाच्या मागे गुरफटून गेलेली आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी यांना तरुण पिढीला असं सांगेल की पहिले वाचायला शिका, कारण की वाचाल तरच वाचाल. आणि खास करून बाबासाहेबांचा जोपर्यंत तुम्हाला संघर्ष समजणार नाही, बाबासाहेबांचा त्याग समजणार नाही, तोपर्यंत तुम्हाला या जगण्याचा अर्थच कळणार नाही की आपण माणूस म्हणून जन्माला आलो ते का आलो आणि आपण नेमकं केलं काय पाहिजे. हे सगळं काही तुम्हाला बाबासाहेबांच्या जेवढेही ग्रंथ आहेत त्याच्यातूनच तुम्हाला कळणार आहे. कारण की मानवी जीवन आपलं जर सार्थकी लावायचं असेल तर बाबासाहेब आणि तथागत गौतम बुद्ध समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, नाही तर हे जीवन व्यर्थ आहे. नक्कीच आपण पाहतो की याच्या आधी धावरे सरांनी देखील सांगितलं की महापुरुषांचे चरित्र वाचले पाहिजे. आणि आता कुणाल भाऊ देखील म्हणतात की बाबासाहेबांचा विचार आणि ग्रंथ हे वाचले पाहिजे, बुद्धांचे ग्रंथ वाचले पाहिजे. मी आपले कॅमेरामॅन आहेत त्यांना असं सांगेल की हे जो चौदार तळ्याच्यामध्ये जे उभा असलेला जो बाबासाहेबांचा पुतळा दिसतोय ना, हा आपल्या जनतेला हा एकदम झूम करून आणि इथलं जे पाणी आहे त्या पाण्यामधला हा जो चौदार तळ्याचा बाबासाहेबांचा जो पुतळा आहे हा त्यांनी दाखवावा. आणि आपण पाहतोय की खरंच ही फक्त एक जागा नाही, ही एक जखम आहे, ही एक लढाई आहे. रायगडच्या महाडमध्ये उभे असलेले चौदार तळे सत्याग्रह, जिथं 20 मार्च 1927 रोजी इतिहासाने दिशा बदलली. त्या काळात माणूस असूनही काहींना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. होय, पाणी जगण्यासाठी आवश्यक असलेली सर्वात मूलभूत गोष्ट, पण समाजाने काही लोकांना अस्पृश्य ठरवलं, त्यांना पाण्यापासून, मंदिरापासून, माणुसकीपासून दूर ठेवलं आणि त्या अन्यायाविरोधात एक आवाज उभा राहिला. तो आवाज होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब म्हणाले होते, आम्ही इथे पाणी पिण्यासाठी नाही आलो, आम्ही इथे आलो आहोत हे सिद्ध करायला की आम्हीही माणसं आहोत. त्या एका क्षणाने फक्त पाणी नाही वाहिलं तर स्वाभिमान व्हावं लागला. हजारो लोकांनी एकत्र येऊन त्या तळ्याचं पाणी घेतलं आणि जगाला सांगितलं समता मागायची नाही तर ती मिळवायची. आज 100 वर्षानंतरही आपण इथे उभं आहोत आणि आपण पाहतोय की ह्या चौदार तळ्याला बाबासाहेबांच्या ह्या संघर्षाने आज आपण पूर्णपणे हा जो समता, बाबासाहेबांनी ज्यावेळेस समता प्रस्थापित करण्याचं धोरण आखलं त्यावेळेस हिथं कळालं की समता ही मागून मिळत नाही, ही मिळवावी लागते. आणि त्याच दृष्टीने दरवर्षी या ठिकाणी लाखो भीमानवे येतात आणि बाबासाहेबांच्या विचारांना आणि बाबासाहेबांना नतमस्तक होतात, सलाम करतात, अभिवादन करतात, वंदन करतात, मानवंदना देतात. आणि इथून ही ऊर्जा समतेची, ही ऊर्जा सामाजिक सबलीकरणाची घेऊन पुढील वाटचाल करतात 6 डिसेंबरच्या अखेरपर्यंत आणि थेट बाबासाहेबांच्या विचारांना पुन्हा 1 जानेवारीला उजाळा देऊन आपले चळवळीचे जीवनक्रम हे सुरू करतात. थेट असंच आपण लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून ह्या थेट लाईव्ह प्रसारणामध्ये आपण अनेकांशी संवाद साधणार आहेत. पण तुर्तास मी या ठिकाणी संपतो. मी विकास खडलक, लॉर्ड बुद्धा टी व्ही, कॅमेरामॅन विकास जीवनेसह. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.